ह्या स्वारी आग्रा या अख्ख्या आग्र्याच्या प्रकरणामध्ये हिरोजींचा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा वाटा होता आणि ह्याचं कारण आहे त्यामागे दिग्पालदादांनी किती कष्ट घेतले आहेत, किती रिसर्च केला आहे, किती पुस्तकं वाचली आहेत, किती कागदपत्रं वाचली आहेत की आपल्या हाती हे होणं आहे आणि हे आपल्याच हाती घडलं पाहिजे आणि हे आपल्या हाती घडलंच पाहिजे. रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाच्या निमित्ताने खास व्यक्ती माझ्या समोर आहे. विराजस, तुझं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. आता हे अभिनंदन कशासाठी आहे ते त्याच्याकडनंच ऐकूया. एक महाराजांची खासियत होती, छत्रपती शिवाजी महाराजांची खासियत होती की ते कधी काय करतील सांगता येत नव्हतं. ज्याला आपण गनिमी गाव म्हणायचो. कधी हल्ला कुठून होईल सांगता येत नाही, कधी वाटायचं परवा होणार आहे, आजच होतं. तर तसं आम्ही एक थोडीशी मजा केलेली आहे. आम्ही लोकांना सांगितलं होतं की 19 फेब्रुवारीला आमचा नवा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा येतो आहे. पण लोकांसाठी एक खास सरप्राईज म्हणून आम्ही तो चित्रपट प्रिपोन केला आहे. 30 जानेवारीलाच आता त्याचा रिलीज होणार आहे. इतके मेसेजेस, इतके DMs येत होते की इतकी वर्ष लागली सुभेदारनंतर आता पटकन आणा. तर खास लोकाग्रहास्तव हा चित्रपट आम्ही लवकर तयार झाला होता, त्यामुळे आम्ही लवकर लोकांच्या भेटीस आणतो आहे. खरं आहे, कारण की सुभेदारनंतर जवळजवळ ही प्रतीक्षा आता प्रेक्षकांना असह्य झाली होती. सगळेच विचारत होते की 6वं पुष्प कधी येणार आणि तो दिवस आता अगदी काहीच दिवसांवरती तो क्षण आलेला आहे. मला असं वाटतं भूमिकासुद्धा तितकीच ताकदीची आहे. हो, यंदा मी या चित्रपटामध्ये हिरोजी फर्जंद यांची भूमिका करतो आहे. ज्यांना इतिहास माहीत असेल त्यांना अंदाज येईल की ह्या स्वारी आग्रा या अख्ख्या आग्र्याच्या प्रकरणामध्ये हिरोजींचा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. तो काय तो तुम्हाला चित्रपट बघून कळेलच. पण विराजस, मला असं वाटतं की हे काय म्हणतात की शिवविचारांचं वाळकडू कुठेतरी तुला लहानपणापासूनच मिळालेलं आहे. घरातच ते विचार होते. आईकडनं तो वारसा आता तुझ्याकडे येतो आहे शिवविचारांचा. मला आणि उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे, जर मासाहेब जिजाऊ हे नाव घेतलं तरी मृणालताईंचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो. तर हे मुलगा म्हणून तुझ्यासाठी किती भाग्याचं आहे? खूपच भाग्याचं असं मला वाटतं. आणि नुसतं आई म्हणूनच नाही, तर अर्थात माझ्या पणजोबांपासूनच हा वारसा माझ्यापर्यंत येऊन पोचला आहे. आणि नुसतं आई अभिनेत्री आहे आणि ती हा रोल करते म्हणूनच नाही, तर लहानपणापासून त्या गडांवर फिरणं, लहानपणापासून त्या गोष्टी ऐकत मोठं होणं, लहानपणापासून त्या नुसत्या गोष्टी नसून त्यातलं महत्त्व काय आहे, इतिहास म्हणजे काय, इतिहास या शब्दाच्या अर्थापासून सगळं समजावून सांगणारे आजी आजोबा असणं, इथपासूनच ते मला भाग्य लाभलं आहे असं मला वाटतं. आणि आता मला जमतं आहे त्या पद्धतीने तो वारसा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की ज्यांच्या सिनेमात तू काम करतो आहेस ते दिग्पाल लांजेकर, त्यांचं आणि तुझंही एक वेगळं कनेक्शन आहे आणि शाळेपासूनची तुमची ओळख आहे. मला त्या मैत्रीविषयी, त्या ओळखीविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी 13 वर्षांचा होतो शाळेत, तेव्हा दिग्पालदादा मला नाटक शिकवायला म्हणून होता शाळेमध्ये. माझं पहिली जी मी काही आंतरशालेय नाटकं केली ती सगळी दिग्पालदादांना बसवली होती. त्यामुळे ॲक्टिंगचं शिक्षणच माझं दिग्पालदादाच्या हाताखाली सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. शाळेनंतरसुद्धा मी पहिला नाटकाचा ग्रुप जॉईन केला असेल तर तो दिग्पालदादाचाच होता. त्यानंतर पुढे माझ्या आईनी रमा माधव नावाची फिल्म डिरेक्ट केली होती. तिथं मी 5वा 6वा असिस्टंट होतो. मी नुकतंच या इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा दिग्पालदादा चीफ असिस्टंट डिरेक्टर होता. त्यामुळे तिथेही त्याच्या हाताखाली माझं चांगलं ट्रेनिंग होत होतं. आणि आता त्यांनी इतक्या वर्षांनंतर आधी सुभेदारमध्ये आणि आता स्वारी आग्रा ह्या आमच्या चित्रपटामध्ये पडद्यावर येण्याची संधी मला त्याने दिली आहे. ह्याआधी अर्थातच पहिल्या काही चित्रपटांचं आपल्या अष्टकातल्या मी सबटायटलिंग करायचो, पडेल ते काम करायचो, कारण हे आपलं घरचं कार्य असं मी मानत होतो. कारण ह्या सगळ्यांनाच दिग्पालदादा, त्याचं संपूर्ण कुटुंब, निखिल असेल, या सगळ्यांनाच मी खूप लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे तेव्हा त्यांनी इतक्या वर्षांपूर्वी बघितलेलं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या खूप जवळ पोचलं, याचा खूप आनंद वाटतो मला. तू केवळ अभिनेता नाही आहेस, तर तू उत्तम लेखकसुद्धा आहे. ऐतिहासिक सिनेमा करणं तुला किती जबाबदारीचं, किती जोखमीचं वाटतं? माझ्या मते एक तुम्ही जेव्हा ऐतिहासिक घटनांवर चित्रपट करायचा ठरवता तेव्हा तुमच्यावर एक जबाबदारी असते की अर्थातच थोड्याशा तुम्हाला लिबर्टीज घ्याव्या लागतात, कारण तुम्हाला 2 तासामध्ये कुठली तरी ॲक्च्युअल खऱ्या माणसांबरोबर घडलेली एखादी गोष्ट तुम्हाला लोकांसमोर आणायची असते. पण तेव्हा असं मला मनापासून लेखक म्हणून वाटतं की स्पिरिट महत्त्वाचं असतं. की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आता आपण
6 सिनेमे अष्टकात बनताना बघितले आहेत तेव्हा हे शिवराज अष्टक हे बाकीच्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा वेगळं दिसून येतं. लोकांना ते जास्त आवडतं, आपलंसं वाटतं. आणि ह्याचं कारण आहे त्यामागे दिग्पालदादांनी किती कष्ट घेतले आहेत, किती रिसर्च केला आहे, किती पुस्तकं वाचली आहेत, किती कागदपत्रं वाचली आहेत, किती लोकांशी जाऊन तो बोलला आहे आणि मग त्यातून ती संहिता त्यांनी तो दर सिनेमाच्या वेळेस तो रचतो. आणि ते कष्ट, तो प्रामाणिकपणा हा लोकांना प्रत्येक फ्रेममध्ये या चित्रपटाच्या दिसून येतो. शिवअष्टक पाहणं हे आजच्या पिढीसाठी, आजच्या काळासाठी, आजच्या समाजासाठी किती गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, ज्याचा तू पूर्ण अष्टकाचा भाग आहेस? मला तर नेहमी असं वाटतं, मी लहान असताना हे चित्रपट आले असं तर मला खूप मजा आली असती. आणि जेव्हा लहान लहान मुलं हे चित्रपट बघायला त्यांच्या आईवडिलांबरोबर येतात आणि ते पोशाख करून येतात वगैरे, मला बघायला खूप छान वाटतं. त्याचबरोबर थोडंसं त्या पालकांना आम्ही नेहमी हेही सांगतो की आम्ही हे दिग्पालदादांनी आणि या पूर्ण टीमनी हे शिवधनुष्य पेललं आहे, हा अख्खा इतिहास तुमच्या मुलांपर्यंत पोचवायला. पण हे काम आमच्याबरोबर तुमचंही आहे. म्हणजे फक्त आता पुढचा सिनेमा येईल तो मी मुलाला दाखवेन आणि त्यातून तो इतिहास शिकेल असं नाही आपण म्हणून चालणार. कारण हे मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्सवरनं सांगतो की घरी ते वातावरण असेल, घरच्यांनी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला, घरच्यांनी आपला इतिहास का महत्त्वाचा आहे हे लेक्चर न देता मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलांना तो इतिहास नक्कीच अत्यंत लहानपणापासून आवडेल. आईने हा सिनेमा पाहिला आहे का आणि आईची प्रतिक्रिया काय होती? अजून आम्ही कोणीच हा चित्रपट पाहिला नाही आहे. कारण अर्थात मी म्हणलो तसं 30 जानेवारीला आम्ही रिलीज करतो आहे, त्यामुळे आमचं सगळ्यांचं डबिंग नुकतंच पार पडलं आहे. त्यामुळे आमचे सीन डबिंग करताना आम्हाला दिसतात. पण मी नेहमीच म्हणतो, मी या चित्रपटांचा भाग आता आहे, त्याआधी फॅन होतो. त्यामुळे अजूनही मी फॅन म्हणून, प्रेक्षक म्हणूनच बघतो आहे की कधी चित्रपट रिलीज होतो आणि कधी पूर्ण VFX, म्युझिक सगळ्यासकट कधी मला बघायला मिळतं. हिरोजी फर्जंद ही अत्यंत महत्त्वाची भूमिका तुझ्या वाट्याला आली आहे. पडद्यावरती सिनेमा रिलीज झाल्यानंतर कुणाच्या प्रतिक्रियेची जास्त वाट पाहतोय? अशी खूप माणसं आहेत ज्यांच्या प्रतिक्रियेची मी वाट बघतो आहे. पण माझं भाग्य असं आहे की अशी जी पहिली व्यक्ती आहे ज्याला मी हे दाखवलं असतं, मी जर एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात काम केलं असतं, इतक्या महत्त्वपूर्ण इतिहासातल्या घटनेवर आधारित चित्रपटात जर काम केलं असतं आणि त्यातला एक इतका ज्वलंत एपिसोड मला साकारता आला असता, तर मी पहिले ज्याला तो सीन दाखवला असता तो दिग्पालदादा कॅमेराच्या शेजारीच बसला होता. त्यामुळे ते माझं काम सोपं झालं. शेवटचा प्रश्न महाराजांकडनं घेण्यासारखं खूप आहे, पण असा कुठला विचार जो ध्यानी मनी विराजासकडे सतत असतो? माझ्या मते तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठता ही आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकू शकतो. इतक्या लहानपणापासून ही क्लॅरिटी येणं की आपल्या हाती हे होणं आहे आणि हे आपल्याच हाती घडलं पाहिजे आणि हे आपल्या हाती घडलंच पाहिजे, हा ठाम निर्धार तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेव्हा केव्हा होईल. कारण मला माझे खूप मित्र दिसतात अजूनही की नाही काय करायचं आमचं ठरतं आहे किंवा वाटतं हे करावं पण करू का नाही कळत नाही. ती झेप कशी घ्यावी, गरुड झेप म्हणतो आपण महाराजांच्या याला, तर ते अगदी शिकण्यासारखं असं मला वाटतं, वाखाणण्याजोगं असं वाटतं. विराजास खूप खूप शुभेच्छा रणपती शिवराय या सिनेमासाठी. 30 जानेवारीला सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा आम्ही पाहणारच आहोत. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.